रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला आसुनी जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवलं बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला शिवावतारी मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवलं बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला देवाच्या पडला कानी पळ लावली नारदानी गावची गली माळसहानी देव झाला म्हातारा पट पडली जोड्याला देव झाला म्हातारा पट पडली जोड्याला माळसा पडली गोड्याला टाच मारून गोड्याला टाच मारून गोड्याला निघाला बानूच्या वाड्याला शिवावतारी मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवलं बानूला टाच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला आणि त्यातल्या त्यात आज लय विशेष दिवस आहे. काय आज चंपा षष्ठी महाराज. वा 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 वा. चंपा षष्ठी हा दिवस खंडेरायांच्या भक्तांसाठी अगदी महत्त्वाचा दिवस, आनंदाचा दिवस महाराज. हो, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात या देवतेला फार महत्त्व आहे. कोणाला? खंडेरायांना महाराज. वा वा वा. खंडेराय कोणाचा अवतार? हा, भगवान शंकराचा अवतार. भगवान शंकर कसे? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आता भगवान शंकराचे अवतार खंडेराय आणि त्यांच्याबद्दल कथा आता सर्वांना पाठच असेल तरी मी थोडक्यात सांगतो कारण आजचा दिवसच तो आहे. हो, मणी आणि मल्ल हे फार काळापूर्वी पृथ्वीवरती एक दैत्य होते, दोन दैत्य मणी आणि मल्ल. आणि त्यांनी घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं. वरदान काय होतं? अजय राहणार, कधी कोणाला त्यांना हरू शकत नाही. अमरत्व, देवाकडून मरण नाही, माणसाकडून मरण नाही. अमरत्वाचं वरदान महाराज. पाहिजेल ते वेशामध्ये ते येऊ शकतात, रूप बदलू शकतात. असे वरदान ब्रह्मदेवाकडून मागून घेतलं. ब्रह्मदेवाने वरदान दिलं आणि त्या वरदानाचा गैरवापर केला. कोणी? मणी आणि मल्लानी. हो, पृथ्वीवरती हाहाकार माजवला, साधू ऋषींना त्रास दिला, धर्माचं पार वाटोळं करून टाकलं, यज्ञाचा विध्वंस केला. मग सगळ्या गोष्टी सगळ्या चुकीच्या पद्धतीने केल्यानंतर सगळे वैतागले. कोण? साधू ऋषी मुनी, सामान्य जनता. आणि ते भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराकडे गेल्यानंतर त्यांनी आराधना केली. आणि आराधना केल्यानंतर भगवान शंकरांनी अवतार घेतला. कुठला? मार्तंड भैरव. आणि अवतार घेतल्यानंतर मणी मल्लासोबत युद्ध सुरू झालं. किती दिवस? 6 दिवस युद्ध सुरू झालं. किती? 6 दिवस युद्ध सुरू होतं. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेपासून ते षष्ठी तिथीपर्यंत, षष्ठी म्हणून ती चंपा षष्ठी. आणि तोपर्यंत 6 दिवस युद्ध सुरू महाराज. आणि मल्लाचा वध केला. मल्ल दैत्याचा वध केल्यानंतर मणी जो आहे त्याचा भाऊ, त्याला राग आला आणि परत घनघोर युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झाल्यानंतर मार्तंड भैरव यांनी मणी दैत्य त्याचा पराभव केला. आणि पराभव केल्यानंतर त्याला झाला पश्चाताप. कोणाला?
मनी दैत्याला, आणि त्यांनी शरणागती पत्करली. शरणागती पत्करल्यानंतर मार्तंड भैरवाकडे 2 वरदान मागून घेतली. पहिलं वरदान असं की तुम्हाला मल्लाचा शत्रू म्हणून मल्हारी असं नाव पडावं, म्हणून पहिलं नाव काय पडलं? मल्हारी. आणि दुसरं वरदान असं मागून घेतलं की खंडेरायाच्या चरणाजवळ मनी दैत्याचं मस्तक राहावं. कोणाचं? मनी दैत्याचं मस्तक. कोणाजवळ? खंडेरायाच्या चरणाजवळ. असे 2 वरदान मागून घेतले आणि अशा प्रकारे मनी आणि मल्ल यांचा पराभव केला. कोणी? मार्तंड भैरवाने. अशी सुंदर कथा आहे. आणि हा चंपषष्ठीचा दिवस प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन, परमात्मा परमेश्वरच्या कृपेने, थोर संतांच्या आशीर्वादाने, तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण, वैराग्याचे शिरोमणी, ज्ञानवंत, गुणवंत, दयावंत, कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा बाबाजी चैतन्याची कृपा झाल्यानंतर तुकोबारायांना काय अनुभव आला, तो अनुभव उदाहरणाने सांगणारा आजचा अभंग. विठाल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा पर्याय द्यायचा तो असा. आज पवित्र अशा ठिकाणी जवळके बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह. थोडासा आवाज द्या. आणि या सप्त्याचं 48वं वर्ष आणि या सप्त्यामध्ये 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली. हे माझं मी परम भाग्य समजतो महाराज. समस्त ग्रामस्थ जवळके, कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विणेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीमवाले, मातुवर्ग, पितुवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्रमंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटमुक्ती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी माजी, गावकरी, पंचकृषी, पुढं बसलेले, मध्ये बसलेले, मागं बसलेले, घरी झोपून कीर्तन ऐकणारे, दुसऱ्यांच्या चपला घेऊन झाले का सगळे? उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी काय नाव घेतलं नाही. एवढं नाव घेऊन सुद्धा एखाद्याचं नाव राहू शकतं. म्हणून मी त्याला आयडिया केली, ज्यांचे मी नावं घेतली ती देव. कोण? देव. आणि ज्यांचं चुकीने नाव राहिले ते महादेव. आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव. आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव. असे सगळ्यांचे आभार मानतो महाराज. आणि कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला विठाला वा 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 वा. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी सूचना आहे बघा, मगाशी द्यायची राहिली म्हणून आता देतो. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. नाही कळलं का? टाळी वाजूच वाटली तर वाजवायची, पण जर वाजवलीच तर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगं 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही. जरा मनापासून. कशी वाजवायची? हा, अजून काही ना करंट लागला नाही, तो लागेल हळूहळू कीर्तन संपेपर्यंत. हा, असं फ्रेश बसा. काय टेन्शन बिन्शन आहे कोणाला? महिला मंडळ टेन्शन आहे का? नाही. पुरुष मंडळ तुमच्यावर काय कर्ज बिर्ज काय कोणावर? आणि जरी असलं तरी काय महाराज, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कोण म्हणलं मर्द? कर्जवाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला आणि नेमका खेड तालुक्याचाच निघाला. असं नको व्हायला बाबा. असं फ्रेश बसा महाराज. हो, मी रोज बाहेर आहे महाराज, रोज कार्यक्रमाला. खेडमध्ये सहसा कार्यक्रम असतो तालुक्यात, ते घेतच नाही मी. मगाशी आमचं बोलणं झालं. हो, पण आता प्रेमापोटी घ्यावं लागतं महाराज एखादा कार्यक्रम. वा वा, सुंदर नियोजन आहे महाराज. हो, सप्ताह जर म्हटलं ना तर 2-4 गोष्टीचं कौतुक मी अवश्य करतो. आणि असं असल्यावर तर मग करतो महाराज मी. छान सप्ताह आहे महाराज. हो, पहिलं कौतुक करावं या गावकऱ्यांचं, या कमिटीचं, या सप्ताह मंडळीचं की ज्यांनी एवढा भव्य दिव्य सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला महाराज. दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं, कारण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे.
तुम्हाला काय आनंद होत नाही, नाही का? नाही असू द्या, मी बोललो ना हळूहळू करंट लागेल, सगळ्यांना पहिलंच लागत नाही. तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. आता तुम्ही म्हणाल त्यांचं कशाला कौतुक करायला पाहिजे, मला सांगा महिला मंडळ, पंक्तीला जर कोण आलंच नाही, अन्नदान करून काय फायदा? त्यांचं पहिलं कौतुक केलं पाहिजे. आणि 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 सगळ्यात शेवटी कौतुक करावं कीर्तनाला जमलेल्या या समाजाचं महाराज. वा वा, क्या बात आहे. सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन महाराज. हो, असं वाटतच नाही की हा कार्यक्रम जवळकेमध्ये चालू आहे. हा कार्यक्रम जसं काय पंढरपूरच्या वाळवंटात चालू आहे असा अनुभव आहे महाराज. काय सुंदर नियोजन महाराज. वा वा वा. सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि कीर्तनाला आता नाही म्हणणार, सुरुवात कर. विठाला विठाला वा 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 वा. अखंड हरिनाम सप्ताह आहे, वर्ष हा बोलत जा म्हणजे तुम्हाला समजेल, असं म्हणजे मला पण कळेल. 48वं वर्ष आहे सप्त्याचं महाराज. आता हे जे जुने मंडळी आहेत आता इथं बसलेच, तुम्ही सप्त्याचं मला वाटतं पहिल्या वर्षापासूनच असाल कार्यरत, बरोबर का नाही? मग माझा साधा सरळ एक प्रश्न आहे, हो, एवढे 48 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील, आहे का नाही? कितीतरी महाराज लोक तुम्ही इथं आणले असतील, कितीतरी महाराज लोक वाट लावले असेल, त्यातले कितीतरी महाराज गेले असतील. हा बरोबरच ना, मध्ये कोरोनाचा काळ होताच ना, काय सांगते तो महाराज. मग माझा साधा सरळ प्रश्न असा आहे की 48 वर्ष आहे सप्त्याचं महाराज. मग हा सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय, त्याचं मागचं प्रयोजन काय, केल्याचा फायदा काय, नाही केल्याचा तोटा काय, कशासाठी करायचं? अजून 2 वर्षांनी तर सुवर्ण महोत्सव आहे, 50वं वर्ष आहे. किती मोठं भाग्य आहे या गावाचं महाराज. हो, मग सप्ताह का करायचा तर सांगतो ऐका. सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते. देव, देश आणि धर्म, या 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते, म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. आता पटापट उत्तर द्यायचं. हो, प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय. हो बघा, पूर्वी जे लोक होते ना, पूर्वी, माझं वाक्य नीट ऐका बरं का, म्हणजे समजेल तुम्हाला. पूर्वी जे लोक होते ते देशप्रेमी होते. कसे होते? बोलत जा पुरुष मंडळी, कसे होते? देशप्रेमी. पूर्वीचे लोक देशप्रेमी होते, आताचे देशी प्रेमी. पूर्वीचे देशासाठी प्राण अर्पण करायचे, कशासाठी? आताचे देशासाठी. 1 बाटली 2 गल्लास, शनिवारी प्याला रविवारी खलास. हा, देशाविषयी प्रेम असावं. हो, शाळेत जाणारी मुलं शाळेत जाताना मोकळ्या मनानं बोला. जाताना शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. मी एकाला विचारलं चालू कीर्तनात, शाळेत प्रतिज्ञा आहे का? तो म्हणला आम्ही एकाच बाकड्यावर बसतो. म्हणलं अरा असं नको व्हायला. शाळेत प्रतिज्ञा आहे ना? मराठी मीडियमला इंग्लिशला आहे? मराठी प्रतिज्ञा आहे ना? काय आहे? थांबा थांबा, तुम्ही बोल ना का, थांबा. प्रतिज्ञा, हां बोल ना. भारत माझा, हिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा 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 वा, सुंदर उत्तर दिलं. भारत माझा शब्द किती सुंदर वापरलाय. भारत का आपला शब्द काय? माझा. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. माझं म्हटल्यावर काय असतं बाबा? प्रेम असतं. आपण म्हणतो गाडी, मला आवाज येऊ द्या, गाडी, बंगला, जमीन, बायको. बायको माझीच ना. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. आता हे सुंदर मंदिर आहे, मंदिर कुठं माझं असतं का? हा, आपलं म्हणलं की ते सार्वजनिक झालं का नाही? जसा मायासमोर हा माईक आहे, मायासमोर काय आहे? मी जर म्हटला माईक आपला आहे, हा माईक आपला आहे, माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझं आहे. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं भारत माझा देश आहे. विठाला विठाला. पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? सोन्याचा. आणि खरंच आहे ना महाराज. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा,
वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय हिंद, जय हिंद। वाह वाह वाह, काय समाज आहे महाराज. आताच म्हणलं काय समाज आहे. तुम्ही मागच थांबा चोपदार, इथं कोणी मला खात नाही, इथं आपलीच मंडळी, तुम्ही मागच थांबा. वा वा, हा इकडे इकडे लक्ष द्या, इकडे ते चालूच असतं महाराज, इकडे माझ्याकडे लक्ष राहू दे. देशाविषयी प्रेम असो, पहिला मुद्दा संपला. आता दुसरा मुद्दा धर्म. धर्म म्हटलं की लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझे धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. माणुसकी आपला धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे आपला काय धर्म आहे. आता याचा पुढचा प्रश्न, आपला धर्म टिकवला कोणी? आता हे मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे, कोणामुळं? कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, हे मंदिरं टिकले असते का? तुमच्या दारापुढं तुळस, सप्त्याला 48 वर्ष, आजचा महाराज आला असता का? सप्ताच नाही तर महाराज कुठं? मग धर्म खरा टिकवला कोणी? छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेबांनी चांगले संस्कार जर शिवाजी महाराजांवर केले नसते तर स्वराज्याची निर्मिती झाली नसती. मग खरे उपकार कोणाचे? जिजाऊ माँसाहेब. त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बापा माझ्या जिजाऊची पुण्याई. वा वा. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, अंधार झाला किंवा पाहिजे, अंधार झाला, अंधार फार झाला किंवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
महाप्रसाद नंतर आहे ना, थोडंफार करायचं ॲडजस्ट. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. हो, प्रमाणे ना, धर्माचे पालन हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. मग सप्ताह कशासाठी करायचा? गेलं बॉम्बला कीर्तन. कशासाठी करायचा? देव, देश, धर्म, 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह महाराज. विठाला विठाला अभंग अनुभव प्रकरणातील तुकोबराय अनुभव सांगतात. आता नीट लक्ष द्या. अनुभव 2 प्रकारचे. किती? 2. एक अनुभव असतो संसारातला आणि एक अनुभव असतो वा परमार्थातला. आता संसारातला जो अनुभव आहे, वाक्य नीट आहे का, संसाराचा जो अनुभव आहे तो कधी कुणाला सांगायचा नाही आणि परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही. वा, संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही. का? कुणाला नाही. संसाराचा अनुभव कुणाला नाही आणि ज्याला नाही त्याला आल्याशिवाय तो अनुभव सांगायची गरज नाही ना. पण परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही. संसाराचा अनुभव मर्यादित आहे. संसाराचा अनुभव कसा आहे? मर्यादित आहे. आपल्या बायकोच्या गळ्यातलं सोनं आपल्या आईला काय फायद्याचं? मर्यादित. आपण बांधलेला बंगला आपल्या मित्रांचा काय कामाचा? तो आपलाच ना, मर्यादित. पण परमार्थाचा अनुभव विश्वव्यापक आहे. गाथा विश्वव्यापक आहे. ज्ञानेश्वरी विश्वव्यापक आहे. हरिपाठ विश्वव्यापक आहे. वारकरी संप्रदाय विश्वव्यापक संप्रदाय महाराज. हो, हा संसारातला आणि परमार्थातला फरक आहे महाराज. हो, आता पुढं ऐका. संसारात जसं वय वाढतं किंमत कमी होते ना, परमार्थात वय वाढलं किंमत वाढते महाराज. बरं, संसार तुम्ही कितीही करा पूर्ण होत, महिला मंडळ पूर्ण होत, पुरुष मंडळी पूर्ण होत नाही होत. कितीही करा. बरं, तुम्हाला उदाहरण देऊ का? रावण कोणाला माहित नाही? हात वर करा. सगळ्यांना माहिती आहे रावण. रावणासारखा श्रीमंत माणूस नाही याआधी कधी झाला आणि नाही पुढं कधी होणार. त्याच्यासारखा श्रीमंत होऊ शकत नाही. एवढा श्रीमंत महाराज. किती श्रीमंत? लंका सोन्याची. आपल्या घरात सोनं असतं. घरात आपलं घरात सोनं, त्याची घरं सोन्याची. कोणाचे? रावणाची. बरं, किती श्रीमंत? 80,000 बायका. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातून, 1,25,000 पंतू. कोणाला? एकट्या. त्याला राशन किती भेटत असेल? एवढा श्रीमंत रावण. बरं, याचा पुढं ऐका. बुद्धिवान पण काही कमी नव्हता. त्याच्यासारखा बुद्धिवान पंडित त्या काळी कोणी नव्हता. हे जे तुम्ही तांडव स्तोत्र जे ऐकता ना, कोणी लिहिले? अहो, रावणाने लिहिले. बरं, किती बुद्धिवान. ही जी लंका जी होती ती पार्वतीसाठी होती आणि त्याच्या वास्तुशांतीच्या पूजेसाठी पंडित कोण बोलवायचं बाबा? तर त्या काळी कोण? रावण. त्यासारखा पंडित कोण नाही, बुद्धिवान कोण नाही, त्याला बोलवलं. आणि त्या रावणाने एवढी सुंदर पूजा केली वास्तुशांतीची की भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणले, माग तुला काय पाहिजे? हा हुशारच म्हणला, लंका पाहिजे. म्हणजे त्यासारखा हुशार कोण नाही, बुद्धिवान कोण नाही. बरं, सामर्थ्यवान कोणी नाही. हे जे सगळे देव आहे ना, सगळे देव 33 कोटी देव त्याच्या बंदी खाण्यात होते. कोणाच्या? रावणाच्या. म्हणजे त्यासारखा धनवान नाही, बुद्धिवान नाही, सामर्थ्यवान नाही, त्याच्यासारखा मातृभक्त नाही, पितृभक्त नाही, शिवभक्त नाही. कोण? रावण. आता ऐका पुढचा मुद्दा. एवढं सगळं असून सुद्धा रावणाच्या संसारातल्या फक्त 3च इच्छा होत्या. किती? 3. स्वर्गापर्यंत शिडी करीन, समुद्राचं पाणी गोड करीन आणि सोन्याला सुगंध आणीन. सोन्याला गेला रावण. पण नाही आतापर्यंत स्वर्गापर्यंत शिड्या, नाही समुद्राचं पाणी गोड आणि नाही सोन्याला सुगंध. मग एवढा धनवान, विद्वान, सामर्थ्यवान, पण त्याचा संसार पूर्ण झाला नाही तर आपला काय होणार आहे महाराज? होईल का? नाही. आता माझा मुद्दा आहे का, मंदिर कधी पूर्ण होतं? कळस बसले. हा, कळस. देवळाच्या कामा कळसू किंवा मंदिराच्या कामा कळसू.
मंदिराला कळसारोहण झालं की मंदिर, बोला पटकन, मंदिर पूर्ण. आता तुम्ही माझ्यापेक्षा हुशार मंडळी आहे अनुभवानी वयानी, बोला पटकन, बंगला कधी पूर्ण होतो? कोण म्हणलं पूजा झाली? पहिला मजला झाला की दुसऱ्या मजल्याची गज, दुसरा मजला झाला तिसऱ्या मजल्याची चाल. ही पूर्वीपासून आलेली चाल आहे बाबा, ते आताची नाही. म्हणजे मंदिर पूर्ण होतंय, बंगला पूर्ण होत. मग मंदिर का पूर्ण होते? कारण ते परमार्थातले. आणि बंगला का पूर्ण होत नाही? कारण ते संसारातले. संसार पूर्ण होत नाही. वा वा. मग संसार आणि परमार्थातला फरक आहे. मग परमार्थ करत असताना आपल्यात थोडाफार काहीतरी बदल झाला पाहिजे ना. आता बदल कसा होतो ऐका. तुकोबारायांचा अनुभव आजच्या अभंगातला. सेंदड फळ माहिती पिकल्यावर म्हणजे काय जातं त्यातलं? कडूपणा जातो. म्हणजे त्या फळात काय होतो? बदल होतो. बदल काय होतो? बदल. मग बाबाजी चैतन्याची कृपा झाल्यानंतर तुकोबारांमध्ये सुद्धा बदल झाला. हेच अभंगाचं पहिलं. महाराज वा. मला सांगा बरं, गायन करणं सोपं आहे का? हा सोपं आहे का? तुम्हाला असं हळू बोलल्यावर कळतं का? सोपं नाही महाराज, त्याला घासावं लागतं महाराज. काही ना नुसतं सा लावायला वर्ष जातं. सोपं नाही. 7-8 वर्षाची मेहनत याच्या मागं, तेव्हा एवढं सुंदर गाता येतं. मृदंग वाजवणं सोपं आहे का? पकवाज वाजवणं नाही महाराज. बोट फुटतात रियाज करून, बोट, तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं महाराज. सोपं नाही महाराज. माझा एक मित्र होता आळंदीला, 6 वर्ष. किती? 6 वर्ष आळंदीत फक्त धोतारच नेसायला शिकलं. सोपं नाही ना, प्रत्येकाला जमलंच असं नाही. बरं ते जाऊ द्या, मरू द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? तुम्ही माझ्या पुढे नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर तुम्ही काय म्हणताय हे महत्वाचं. वा वा. सोपं नाही महाराज हे. हो. आता एवढे सुंदर गायक वादक महाराज मंडळी सगळे उपस्थित आहे इथं. आमच्याकडं बघून तुम्हाला वाटत असेल का नाही महाराज लोकांची लय मजा आहे? थोडंफार कुठं तरी मनात येतच असत ना. सोपं नाही महाराज. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट कुठं उडतं बाबा? आकाशात. रॉकेट आकाशात उडतं. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय, रॉकेट काय उंच उडतंय. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला मग
मग तसं आमच्याकडे बघितलं तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लय मजा आहे, वा 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 वा, पण आमचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? त्यांना पटलं. दिसायला चांगलं वाटत. तुम्ही माझ्याकडे काय बघणार, महाराज काय कडक राहतोय, पण मला मागा गाडीची हप्ते तुम्हाला माहित का? बघायला चांगलं वाटतंय महाराज, पण सोपं नाही महाराज हे. हो, एक जण तुम्हाला तर सांगतो, विषय निघाला म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये बाबा, मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती किती 30,000 किलोमीटर. दिवस आहे गाडीत आणि रात्री घरी जायला याची गॅरंटी नाही. तुम्ही आज काय घरी जाऊन देत नाही मला. सोपं नाही ना हे. हो, एक जण तर माझा मित्र नुसताच कानायचा माझ्या पुढे येऊन, महाराज तुमची लय मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना म्हणा, कोणाचीच नाही. म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देते, इथं रती मारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस, 8 दिवस महाराज टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं महाराज ते. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवा, जावे त्याच्या वंशा, जावे त्याच्या वंशा, जावे त्याच्या वंशा. पाण्यातला मासा तो बघे तो कैसा, जावे त्याच्या वंशा, जावे त्याच्या वंशा देवाकडे. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. सोपं नाही महाराज, पण तुमचं प्रेम आहे महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर, नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञान दीप लावू जगे, स्वर्गीचे अमर इच्छिताती आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म. मग हा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. खरं आपण भाग्यवान आहे महाराज. हो, आपण काय भाग्यवान आहे. मनुष्य जन्म मिळाला याच्यात आपलं भाग्य महाराज. मनुष्य जन्म आपल्याला भाग्य आहे ना महाराज. मला सांगा माझं नाव काय, प्रश्न आहे. माझं नाव काय, वैभव. आता मी जन्माला आलो, मला नाव होतं का, होतं का नाही. त्याला ओवी उपजल्या बालकाशी नाव नाही, त्यापाशी ठेवल्या नावाशी होते. म्हणजे जन्माला आलो मला नाव नाही. माझ्या आई वडिलांना वाटलं नाव काय ठेवावं, सोपं आहे, बोलत जा बघत, काय ठेवावं, वैभव. आता मला एक साधं उत्तर द्या, ते नाव मी काय घेऊन आलो, टाळकरी मंडळी, ते नाव मी घेऊन आलो. मग जे नाव मी घेऊन आलो नाही, जे माझ्यासोबत नव्हतंच, ते नाव खरं का खोटं? निवांत खाजून उत्तर द्या, डोकं काय विषय नाही, आपला टाइमच टाइम आहे. जे मी घेऊन आलोच नाही, माझं नाव गोम्या ठेवलं असतं, सोम्या ठेवलं असतं. जे माझं नाव नाहीच, जे मी घेऊन आलोच नाही, ते तुम्ही लोकांनी मला दिले. मग जे माझं नाही ते खरं का खोटं? अरे वा वा वा. कसं आता पलटायचं नाही, कसं आहे नाव खोटं, नाव कसं खोटं. वा वा वा, टाळकरी मंडळी हुशार आहे बरं का. मग माझं नाव जर खोटं आहे, पुढचा प्रश्न बरं का, माझं नाव जर खोटं आहे तर बाबा माझ्या नावावर असणारी इस्टेट, आता कुठल्या कुठल्या तोंडानं खरं म्हणतील. नावच जर खोटं म्हटलं इस्टेट, नाव खोटं म्हटलं इस्टेट. महाराज कोणतरी म्हणलं बरं का खोटं. म्हणजे आज आत्तापर्यंत आपण जे लढत होतो एवढे वर्ष, हे खऱ्यासाठी का खोट्यासाठी? सगळं खोटं आहे ना महाराज. काय इथं महाराज आपलं सगळं बरं, तेवढं नाही समजत, अजून सोपं करून सांगतो. महिला मंडळ मला उत्तर द्या, सोनं चांगलं आहे का वाईट हो? सोनं कसं आहे? अहो सोनं कसं आहे? वाईट. द्या काढून.
तेवढे 2-4 वर्ष निघतील माझे काय. अहो सोनं चांगलं पण आहे आणि चांगल्या मार्गानं कमवलं. सोनं कसं आहे? चांगल्या मार्गासाठी वापर केला. सोनं कसं आहे? चांगले. त्याला नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं. सोनं चांगलंच आहे ना. आता पुढचा मुद्दा आहे का, वैभव थोडा मोठा झाला, आता जन्मला होता ना, थोडा आता मोठा झाला आणि वैभवच्या आईने त्याला शब्द वापरला तू. काय शब्द वापरला? वैभव सावध झाला. वैभव म्हणला मी. काय म्हणला? मी. आईने शब्द वापरला बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी म्हणलो बिस्किटचा पुडा. किती शब्द झाले? तू, मी, तुझं, किती शब्द झाले? आणि या 4 शब्दावर आज जगातल्या कोर्ट कचेऱ्या केसेस चालू आहे. की शब्द हो? तू, मी, तुझं, माझं, या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं. बोला पटकन. सगळं. तू इथं येऊनच दाखव मग तू आहे. आणि किती शब्द? 4 शब्द. हो, हे 4 शब्द काढून टाका आणि वकिलाला म्हणाव चालव केस. जमल का? मग हे जे 4 शब्द आहे, तू, मी, तुझं, माझं, हे ज्ञान आहे का अज्ञान? बोला पटकन. काय आहे? काय आहे? अज्ञान आहे. मग आपल्याकडे काय नाही? आपल्याला ज्ञानच नाही. काय ज्ञान आहे आपल्याला? जमिनीवरून 2 भावांचे केस चालू होते. 15 वर्ष 2 भाऊ मेले. जमीन जागेवर राहिली. वकिलांनी स्लॅब टाकला. आपल्याला काय नाही? आहे का ज्ञान? मुलीच्या लग्नामध्ये 50,000चे फटाके वाजवले. किती? किती? नवरदेव बायरा. आपल्याला ज्ञान नाही. मग ज्ञान पाहिजे, पण नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. आपल्याला ज्ञान आहे पण त्या ज्ञानात अहंकार आहे. थोडं वाजवता येणार फुगीरले, थोडं गाता येणार आकडूले, थोडंच कीर्तन करता येणार शायनिंगच लय. म्हणजे आपल्याला ज्ञान आहे पण त्याच्यात काय आहे? अहंकार आहे. अहंकार नसावा. अहंकार नाडिले तुका म्हणे वाया गेले. परत ज्ञान नुसतं असं उपयोग नाही, त्याला जोड वैराग्याची पाहिजे. आणि वैराग्य कसं असावं? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनिरामेश्वरी मनोनिरामेश्वरी शरणे मस्तक ठेविले आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले. याला म्हणतात वैराग्य महाराज. असं वैराग्य पाहिजे. आणि नुसतं वैराग्य असून उपयोग नाही, जोड भक्तीचा सुद्धा पाहिजे. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. आता महिला मंडळ आपण भक्ती करतो पण मनाच्या मार्गाने करतो. आपली भक्ती वेगळी, संतांनी सांगितली ती भक्ती वेगळी. आपली भक्ती कशी? आधी नाही हौस, त्यात पडला. पुढचं काय? तुम्हाला एवढंच पाठ आहे. पुढचं आहे का? आधी नाही हौस, त्यात पडला पाऊस, गल्लीत झाला चिखल. कोण जातं इतक्या दूर? आपलंच घर पंढरपूर. ही आपली भक्ती. अंगाला आला ताप, अंगाला आला ताप, देवा मी तुझा, देवा तू माझा, आणि अंगाचा निघून गेला ताप. आता म्हणा तेव्हा मी तुझ्या बापाचा. ही आपली भक्ती महाराज. आपल्या भक्तीला किंमत नाही महाराज. देवाला जी आवडते ती भक्ती केली पाहिजे. आपली भक्ती म्हणजे संकट पडलं की देवाची आठवण, तोपर्यंत येणार नाही. तुम्हाला उदाहरण देऊ का? समजा एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, रात्रीची वेळ आहे आणि एकटा येतो आणि अचानक लाईट गेली, लाईट, आणि तो व्यक्ती घरी यायला निघाला तर कसं येईल?
घाबरत घाबरत येणार ना, राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडा पानांचा आवाज आला, राम 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 राम. पाणी बिनी पाहिजे कोणाला? हे मी असंच एका ठिकाणी बोललो तर ते पोरग उडून माझ्या स्टेजवर आलं. आता काय करतात, त्याला पाणी पाजून साईडला बसवलं. हा बस इकडे इकडे लक्ष द्या. थोडं कुठं झाडा पानांचा आवाज आला, राम 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 राम. अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली की लगेच म्हणतो, हा आता मला कोण खाणार? याला कुठला संकट पडल्यानंतर देवाची आठवण काढणारं भक्त महाराज. नाही तर ते काय किंमत नाही महाराज त्या भक्तीला. संकट पडले की आठवण, नाहीतर आठवण सुद्धा येत नाही. कोठे गुंतलासी द्वारके जरा वेळ का सगळं लावे. मग तसं नसावं महाराज. भक्ती देवाला आवडणारी भक्ती पाहिजे महाराज. हो, प्रमाणे ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. हो, मग भक्ती दोन प्रकारची, डोळस आंधळी. आपली भक्ती म्हणजे आंधळी. आंधळी की सांगू तुम्हाला, 2च मिनिटात सांगतो, फक्त उत्तर माझ्यापर्यंत येऊ द्या तुमचं. कढीपत्ता माहिती आहे? कढीपत्ता आवाज 2 मिनिटं माझ्यापर्यंत आवाज आला पाहिजे. कढीपत्ता माहिती आहे सर्वांना? झाडावर असा हिरवागार. काय आता शेवटपर्यंत कढीपत्ता आवाज तुमच्याकडून आला पाहिजे. झाडावर असा हिरवागार. काय मला सांगाय, आता एवढ्यात कधी तुम्ही हसले होते का? एवढे तुम्ही आता जवळपास आता 2 तास व्हायला आले, 1.5 तास होऊन गेला. तुम्ही कीर्तनाला बसले, तुम्हाला घरची आठवण झाली का? मागं बसले झाली का? मग तुम्ही आता स्वर्गात आहे. वर काय सगळं इथंच आहे. अजून वर काय मला माहित नाही, कारण मी अजून काय गेलो. मी गेल्यावर तुम्हाला मिस कॉल देईल, मग सांगाल इथं काय वर यायचं का नाही. असं खुश राहा महाराज. झाडावर असा हिरवागार. काय थोडा मला आवाज आला पाहिजे तुमचा, फक्त त्यांचा मला येऊ द्या. तोडला, जुडीत बांधला, बाजारात विकायला आणला. काय कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय रिक्षात घरी आलं. कोण? कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. बाई घरी आली, तिने कढीपत्त्याचे 2-4 भाऊबंद तिला गाठवले. लसूण. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? असं वर वाढलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय मग महिला म्हणजे पटकन उत्तर द्या. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. ही भक्ती काय कामाची आहे का महाराज? भक्ती देवाला आवडणारी असावी महाराज. संकल्पावी माया संसाराची. हो, कुठल्याच संतांनी संसार सोडून द्या म्हणून सांगितलं नाही. संसारावरील जे थोडं प्रेम आहे ते प्रेम देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. आता याचं पुढचं ऐका. ही गोष्ट साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले, पण लोक ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही. ऐकतच ना. ऐकलं पाहिजे. आणि ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल.
आवाज द्या थोडा, पखवाजा आवाज द्या छातीला. वा वाढवा अजून वाढवा. तुमचा आवाज आहे का बरोबर? जय हो. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे माझे वर्तमान खोटे. लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, माग बसलेले, माग माग बसलेले, दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू 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 घ्या कोणी काळामणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी. मी थांबले होते कसं काय वाजवतो. हा एक कुंकू 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 घ्या कोणी काळामणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी. या शेजारला या शेजारला बरं नाही केलं जमलं. आपला थोडा आराम करायचा मध्ये नाही का. हा निवांत निवांत होते काय विषय नाही. या शेजारला बरं नाही केलं मला पंढरीला नेलं, मला पंढरीला
बरं का. टाळी 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 वा. या शेजारच्यानं बरं नाही केलं बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया. वागा सोहम वागा प्रेम नगरा वारे साबर हो भजने लागा देव करा वारे. हे माझ्या मल्हारीची वारी 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 मल्हारीची टाळ्या वाजवा टाळ्या. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. सगळ्यांची हात वरती हात माग बसलेले हात वरती हात 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 हा एक 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 महाद्वारी बोला बोली तो देखा पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी बोली बोलो देखा पिंगला महाद्वारी बोली बोलो देखा पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा बोली बोलो तो देखा पिंगला वा वा टाळ्या 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 टाळ्या. काय चालले सुधरत नसेल तुम्हाला. वा वा साधू संतांचा ऐका महाराज. बदल करून घ्या. आजचा अभंगच बदल होण्याचा आहे. बदल दोन प्रकारचे नीट ऐका. आता शेवटचे 10 मिनिटं जास्त वेळ घेणार नाही. असू दे बाबा. लहान मुले देवा घरची फुले. लहान मुले देवा घरची मोठी मुले निळू फुले. त्याच्यात काय असं तेव्हा. आता तिकडे लक्ष द्या. आता आपल्यात बदल होणं फार महत्वाचं आहे. बदल दोन प्रकारचे. एक तात्पुरता बदल, एक कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल म्हणजे कुत्र्याचं शेपूट नळीत घातल्यावर कसं असतं हा सरळ सरळ, आणि नळीतून काढल्यावर कुठला बदल झाला? तात्पुरता बदल. अजून सोपा बदल सांगू का तुम्हाला, लवकर लक्षात येईल, तुमच्या जवळचा आहे अगदी सगळ्यांचा. सांगू का तात्पुरता बदल? सांगू का? पांढरे केस काळे करणे. कोणता बदल आहे? परत ते पण या बदलला किंमत नाही ना. बदल कसा पाहिजे? कायमस्वरूपी. ऊसातून साखर निघाली, साखरेचा परत ऊस होतो का? कोणता बदल झाला? कायमस्वरूपी बदल. हो. दुधातून तूप आहे, तुपाचा परत दूध. कोणता बदल आहे? कायमस्वरूपी बदल. परिसाचा स्पर्श झाला लोखंडाला, काय झालं त्याचं? सोनं झालं का नाही? सोन्याचं परत लोखंड होतो का? कोणता बदल?
कायमस्वरूपी. मग आपल्यात कुठला बदल झाला पाहिजे? कायमस्वरूपी बदल झाला पाहिजे. बदल होणं फार महत्वाचे महाराज. तुकोबरायांच्या जीवनामध्ये बदल झाला. काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. हो, त्यांच्यातला सगळे विकार गेले महाराज, जागेवर गेले. निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. बदल होणं फार महत्वाचे महाराज. हो, आणि कधी कधी असं होतं महाराज, आपण कीर्तनात एक वाक्य सांगतो, लोक त्याचा वेगळाच अर्थ घेतात. माझं मागं कीर्तन होतं मुंबई साईडला, आणि त्या कीर्तनात मी बोलून गेलो, जसं पेराल बोला पटकन, जसं पेराल तसं उगवेल. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला, म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हणलं झालं काय? तो म्हणला जसं पेराल तसं उगवेल. म्हणलं बरोबर तर आहे, काय चुकीचं त्याच्यामध्ये? प्रमाणे शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी, जे पेराल तेच उगवणार ना. तो म्हणतो साप चुकीचं आहे महाराज. म्हणलं झालं काय? तो म्हणतो शेंगदाणा पेरला, टरफलं आलं कुठून? अरे मी म्हणलं पण त्याच्या आतमध्ये आहे ना. तो नाही, जे पेराल. मग त्याचं म्हणणं असं होतं, शेंगदाणाला डायरेक्ट काय आला पाहिजे? अहो माझी अक्कलच बंद झाली, करायचं तरी काय? पण मी हुशार, त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो उत्तर देतो, पण फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला ने. गेलो त्याच्या घरी चहा प्यायला, त्याने कपात चहा आणला. मी म्हणलं फक्त चहा. ज्याला समजलं नाही त्याने डबल महाप्रसाद घ्या. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट नाही आणलं काय? अरे म्हणलं फक्त चहा कप. मग तो मला म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? मग म्हणलं बावळा टरफल्याशिवाय कुठं तो म्हणला महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणत तुला पहिली अक्कल नव्हती का? अशी लोक भेटतात महाराज, त्यांना नाही बोलायचं कळत, नाही वागायचं कळत. परमार्थ आहे महाराजा. चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागणं याच्यात बदल झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ होत असतो. बोलायला सुद्धा कळत नाही. कीर्तन झालं, मी बसलो, एक जण माझ्या जवळ आला, माझ्या पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली. किती? 500 रुपयाची, माझ्या पायावर ठेवली. मी म्हणलं बाबा हे कशासाठी? तो म्हणतो काय बोलता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. अरे म्हणलं कुठं चालत नाही ती इथं चालन का? म्हणजे चांगलं बोलावं का नाही? चांगलं बोला. देवाने आपल्याला तोंड दिले, साच आणि मवाळा मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे. हो, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे महाराज. परमार्थामध्ये आचरण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालेल, एखादा चाल नाही म्हणता आली तरी चालेल, एखादा अभंग पाठ नसला तरी चालेल, पण परमार्थामध्ये आचरण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे महाराज, आणि ते आपण जपलं पाहिजे महाराज. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायचं आणि मुखानं गोड भजन करायचं. विठोबा रखुमा क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. बदल होणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या सुद्धा बदल झाला पाहिजे महाराज. आणि परमार्थामध्ये ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या महाराज. बाकी काय महाराज, मनुष्य जन्म आज येतं उद्या नाही, कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरवसा महाराज. हो, माझं करत बसू नका, आनंदाने जगा.
हो, काही जण फक्त माझं माझं करतं, हे माझं ते माझं, हे माझं ते माझं. पण आपण जेव्हा असं करतो तेव्हा देववरती हसत असतो. देव म्हणत असतो सगळा सातबारा तर माझ्या मालकीचा आहे. तुला 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. तो एकदा करार संपला त्याच्यातली फुटकी कवडी सुद्धा वर घेऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक? तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, पिंजरा खाए, पिंजरा खाए, पिंजरा खाए, पिंजरा खाए, पिंजरा खाए, पिंजरा खाए। वाह वाह वाह. महिला मंडळ घरी म्हणतच जायचं पिंजरा. किती कमवलं तरी पिंजरा. हा, उठले वास रचना तर म्हणतच जायचं बया माई चप्पल कुठे गेली? पिंजरा. हा, पिंजरा खाली, पिंजरा खालीच महाराज. किती काही करा शेवटी काही सोबत येत नाही जात नाही. पण महाराज तरी पण हा संसार आहे महाराज, आणि संसार काय पूर्ण होत नाही महाराज. वा वा वा. म्हणून चांगले कर्म करा महाराज, कर्म चांगले ठेवा, बाकी काय. आणि आयुष्य चांगलं जगा. आयुष्य कसं जगलं पाहिजे? लोकांचा विचार करू नका. लोक काय चांगलं केलं तरी बोलणारच आहे, वाईट केलं तरी. लोकांकडं लक्ष देऊ नका. आयुष्य कसं जगावं ऐका. आयुष्य जगावं चांगलं महाराज. माणसाचा स्वभाव कसा पाहिजे? रॉयल पाहिजे महाराज. स्वभाव, कपडे रॉयल असून किंवा नसो, स्वभाव कसा पाहिजे? रॉयल पाहिजे. कारण कपडे जर चांगले असतील तर लोकांचं लक्ष तुमच्याकडे राहील, पण तुमचा स्वभाव, तुमचं अंतःकरण जर चांगलं असेल तर भगवंताचं लक्ष तुमच्याकडे राहील महाराज. वा वा, क्या बात है. हा, लोकांकडे लक्ष देऊ नका. बघा एक वाक्य सांगू का? कोणाचे कान भरून, कोणाच्या काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते. याच्या पुढचं वाक्य ऐका. कधीच कोणाचं ऐकून दुसऱ्याशी वाईट होऊ नका, कारण काही काळानंतर ते एकत्र होतात आणि तुम्ही आयुष्यभरासाठी वाईट होता महाराज. म्हणून चांगलं आयुष्य जगा. भरपूर काही गोष्टी आता पुढच्या वर्षी सांगाल जर दिली संधी तर. झाली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो महाराज, आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर